बांधकाम सुरू झालेच पाहिजे। दापोली येथील डॉक्टर आंबेडकर निवासाचे स्मारक झालेच पाहिजे। तळेगाव दाभाडे येथील बाबासाहेबांच्या बंगल्याजवळची मोकळी जागा स्मारकाला मिळालीच पाहिजे। सातारा येथील डॉक्टर आंबेडकरांचे स्मारक झालेच पाहिजे। डॉक्टर आंबेडकरांचे मूळ गाव अंबादेवीचा विकास झालाच पाहिजे। रमाई जन्मभूमी वननला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालाच पाहिजे। भीमा कोरेगाव येथील स्मारकाचे सौंदर्यीकरण झालेच पाहिजे। साथियों, डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर ने देश को संविधान दिया, लेकिन आज डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विषय को लेकर के उनके जीवन में उन्होंने जहाँ जहाँ पर संघर्ष किया, जिन जिन जगहों पर बाबा साहब गए, उन जगहों पर स्मारक होना चाहिए, ऐसे आंदोलनकारियों की मांग है। आइए जानते हैं और बात करते हैं इनसे कि इनकी क्या मांग है और ये सरकार से क्या चाहते हैं। क्या बताना चाहेंगे सर? स्त्री भूषण रमाई अम्बेडकर संस्था की ओर से हर साल की तरह इस साल भी यह मोर्चे का आयोजन किया है। ये मोर्चा प्रमुख 16 मांगों को लेकर ये मोर्चा नागपुर के यशो स्टेडियम से निकला है और यहाँ विधान भवन पर ये मोर्चा आया है। अभी कुछ क्षण में 5 लोगों का प्रतिनिधि मंडल माननीय मंत्री महोदय को मिलने के लिए जाएगा। क्या क्या मांगे, प्रमुख मांगे आप? प्रमुख मांगे एक है कि रमाई का 27 मई 1935 को वरड़ी की मशान भूमि में अंतिम संस्कार हुआ था, वहाँ और रमाई का स्मारक होना चाहिए। ये काफ़ी दिन से हमारी मांग थी। हाँ, उस समय सरकार ने वो घोषणा की बांधकाम, लेकिन सरकार ने अभी तक बांधकाम चालू नहीं किया, तो वो बांधकाम करना चाहिए। ये पहली मांग है। दूसरी मांग है कि परड़ की जो चाड़ में जहाँ बाबा साहब 1912 से 34 तक वहाँ पर रहे, वहाँ भी डॉक्टर अंबेडकर स्मारक होना चाहिए। ये हमारी मांग है। तीसरी, रमाई की जन्मभूमि वनन गांव, वहाँ भी पर्यटन क्षेत्र का दर्जा मिलना चाहिए और उस गांव का विकास होना चाहिए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो मूल गांव है अंबादेवी, उस अंबादेवी का भी विकास होना चाहिए। तीसरा कि रमाई की भीमाई की जन्मभूमि अम्बे टिम्बे, या अम्बे टिम्बे में भीमाई का स्मारक होना चाहिए। दापोली में देखील डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का स्मारक होना चाहिए और रमाई का जीवन पट शालेय पाठ्य पुस्तक के अभ्यासक्रम में आना चाहिए। और क्या बोलते, सातारा में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिस निवास में रहे, उस निवास में स्मारक होना चाहिए। ये भी हमारी मांग है। और जो बुद्ध लेनी है, बुद्ध लेनी का संरक्षण संवर्धन होना चाहिए। जगह जगह आज हम बुद्ध लेनी देखते हैं तो उसका विद्रुपीकरण होते हुए हमें नज़र आता है। हाँ, तो ये नहीं होना चाहिए और उनका संरक्षण संवर्धन होना चाहिए। ऐसी हमारी कुल 16 मांग को लेकर ये स्त्री भूषण रमाई अम्बेडकर संस्था की ओर से ये मोर्चा यहाँ निकाला गया है। बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि मेरी मूर्तियों से ज़्यादा, है ना, मेरी मूर्तियों से ज़्यादा मेरी किताबों को और मेरी विचारों को अगर आप पढ़ोगे तो आप ज़्यादा लाइफ में सफल हो जाओगे और ज़्यादा आप सक्सेसफुल हो जाओगे। आप स्मारक के लिए और मूर्तियों की मांग कर रहे हैं, तो क्या लगता है आपकी ये जो लड़ाई है ये बाबा साहब के विचारों को मतलब विचारों के अधीन है? जहाँ जहाँ भी बाबा साहब रुके थे या निवास में रहते थे, उन सब का संवर्धन होना चाहिए, जिसकी वजह से आज जो हमारे लोग हैं, इस देश के लोग हैं, जिनको मालूमात होना चाहिए कि बाबा साहब ने कहाँ कहाँ रहकर अपने जीवन में क्या क्या किया है, उस सब जगह का संवर्धन होना ज़रूरी है। ये आगे चल के भी सब यानी जो लोग हैं, भारत के निवासी है या भारत के लोग हैं, उनको मालूमात होनी चाहिए। इसलिए हम ये उनके जो जहाँ जहाँ भी उन्होंने कार्य किया है, जहाँ भी रुके हैं, उन सब स्थानों का विकास होना चाहिए। जैसे कि दादर का रेलवे स्टेशन है, वहाँ पे चैत्य भूमि है, जहाँ बाबा साहब का आखिरी वहाँ महानिर्वाण हुआ है। वहाँ पे भी लोग सारे हर साल में वहाँ जाते हैं, तो इसलिए उसका भी विकास होना ज़रूरी है।
जैसे कि जहाँ पे तेलंगाना में देख रहे हैं आप, बाबा साहब की बहुत बड़ी स्टैचू लगी है वहाँ के। बाबा साहब के नाम से सचिवालय भी बना हुआ है। संसद भवन इंदू मिल में भी अभी जो बाबा साहब के स्मारक का काम है वो चल रहा है। आप भी बहुत सारे स्मारकों की मांग कर रहे हैं, तो ये स्मारक बनाने से बाबा साहब का जो सपना है वो पूरा हो सकता है? हाँ कैसे कैसे? हाँ, बाबा साहब का सपना पूरा होने के लिए यानी जो बातें हैं जहाँ भी उन्होंने रुके हैं या जहाँ पे आंदोलन किया है, जैसे कि येवले का आंदोलन है जहाँ पे बाबा साहब ने कहा है कि जब तक मैं जान में जान है तब तक मैं हिंदू धर्म में अगर मेरा जन्म भी हुआ तो भी मैं मरूंगा नहीं। क्यों कि मेरे लोग जो है वो लोग यानी अच्छी तरह जीवन हाँ नहीं जी पा रहे, अभी जीना अच्छी तरह होना चाहिए। इसलिए बाबा साहब ने 35 साल के बाद ये अपने दीक्षा भूमि में उन्होंने धर्मांतरण की जैसे येवले में घोषणा की और 35 साल के बाद उन्होंने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने नागपुर के दीक्षा भूमि पर सब जो देव देवता को छोड़ के जो जहाँ पे समता है, समता प्रस्थापित करने के लिए उन्होंने बौद्ध धर्म का नहीं धम्म का स्वीकार किया है। और हमारे 5 लाख लोगों को भी उस टाइम धम्म की दीक्षा दी है, जिसके कारण हमारे घर के सब देवता है वो देवता हम छोड़ दिए और आज हम बौद्ध धम्म के विचारों से हम चल रहे हैं, जिसके वजह से हमारा आज हमारे समाज का सब विकास हुआ है, हम विकसित हुए हैं। और जो भी बाबा साहब के जो स्थान है उसका विकास क्यों होना चाहिए, आगे चल के आगे पीढ़ी को ये मालूमात होनी चाहिए कि डॉक्टर बाबा साहब कहाँ रुके थे, कहाँ पे उन्होंने घोषणा की है, कहाँ पे उन्होंने अपने जो जीवन में कार्य किया है उसका स्मरण रहे। इसीलिए हम ये बातें आगे चल के या कर रहे हैं, इसलिए यह हमारी मांग है। महामानव के जीवन से प्रेरणा लेने के लिए और उन्होंने जहाँ जिस जगह अपना वास्तव्य किया, जहाँ बाबा साहब ने संघर्ष किया, उन जगहों पर भव्य और दिव्य स्मारक होना चाहिए, ऐसी इनकी मांग है। जहाँ पर विचारों से मतलब आने वाली पीढ़ी जो है वह बाबा साहब के विचारों को वहाँ से जानेगी, उनके संघर्ष को समझेगी, ऐसी इनकी मंशा है, ऐसी इनकी मांग है। इनकी मांग सरकार तक पहुँचाने के लिए इनका प्रतिनिधि मंडल गया हुआ है। अब देखेंगे कि इनकी मांग पूरी होती है या नहीं। आज यवतमाळ जिल्ह्यातून पाशी पारधी समाजावर जो अन्याय होणार आहे, या पारधी समाजाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊनही पारधी समाजाचा शिक्षणाचा अभाव आहे। त्यांना चांगलं शिक्षण नाही, त्यांना घरकुल नाही, मूलभूत सुविधा नाही, शौचालय नाही, पाणी नाही, रोड नाही, नाल्या नाही, इतके बिकट परिस्थिती आहे। यावर आमचे पालकमंत्री आमदार हे आमच्या जिल्ह्यावर दुर्लक्ष करत आहे। त्यासाठी आज आमच्या गुरुदेव युवा संघाच्या आणि पारधी समाजाच्या नेतृत्वामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। आज आमची मुख्यमंत्री साहेबांशी भेट झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही, आमचा जीव गेला तरी चालणार। काऊन का आजवरी आमच्या स्वातंत्र्य होऊन आमची फक्त थट्टा सुडत आहे। पारधी समाजासाठी कोटी रुपयाचा निधी येतो पण यांच्यावर खर्च केला जात नाही। यांच्या लेकराला एकाला शिक्षण नाही आहे, शिक्षणाचा अभाव आहे, हे आमचा आरोप आहे। आम्ही 3 वेळा झाले अधिवेशनमध्ये येऊन राहिलो। प्रत्येक वेळा आम्ही मोर्चे काढून सुद्धा आम्हाला घराचे पट्टे मिळत नाही आहे, ना घरकुल भेटत आहे, नाल्या नाही, रस्ते नाही आहे, आम्हाला पाण्याची एवढी दुरवस्था आहे, आम्हाला काही म्हणजे बोलायचं कामच नाही। तिकडे एवढी गंदगी आहे, एवढे पाण्याची अशी संकट आहे आमच्यावर, पाणी सुद्धा भेटत नाही आम्हाला। 3 अधिवेशन केले आम्ही घरकुलसाठी, पट्ट्यासाठी, पण ते सुद्धा आमच्यावाले लक्षच देत नाही। जिल्हाधिकारी नाही लक्ष देत, ना आमदार लक्ष देत, ना मुख्यमंत्री, कोणीही लक्ष देत नाही। मोदीजीनं म्हणलेलं आहे 2024 पर्यंत पूर्ण लोक झोपडपट्टीवासी यांना घर देण्यात येणार आहे। तर कुठे आहे ते वादे, कुठे आहे त्यांचे बोल?
सगळे वादे खोटे आहे, सगळे विचार त्यांच्यावाले खोटे आहे. ते काहीच देऊ शकून नाही राहिले. एवढे वर्ष झाले तरी आम्ही येऊन सुद्धा आम्हाला काहीच भेटत नाही. ते अधिवेशनचा फायदा का आहे? हे अधिवेशन लावता कशाला तुम्ही? गरिबाचं ऐकतच नाही. ते अधिवेशनाचा काय अर्थ आहे? तुम्ही हक्क मारत आहे, गरिबाचा हक्क मारत आहे तुम्ही. यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळ शहरातून आम्ही इथपर्यंत आलो दिव्यांग. आमची अशी परिस्थिती आहे का आम्ही एका जागेवर दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही. तरी पण या निर्धर सरकारला आमची किंवा येत नाही. फक्त टिटपुंजे 1500 रुपये केलेले आहे. त्या 1500 रुपयामध्ये दिव्यांगाचं काहीच होत नाही. बरेचसे असे दिव्यांग आहे का ज्यांना घरकुल अद्यापही राहत नाही आहे आणि घरकुलाचे नाव आले तरी त्यांना अनेक अटी लावून देत आहे. त्यांना पट्टे देखील नाही आहे. दिव्यांगांना जे कर्ज देतात ते फक्त 50,000 रुपये देतात. दिव्यांगांना अशी मागणी केली आहे आम्ही की आम्हाला निदान 1 लाख रुपयापर्यंत तरी सरकारने द्यावं. पण ही सरकार एवढा आता काय म्हणायचं, खूप सरकार हे आहे का दिव्यांगाकडे त्यांनी लक्ष देत नाही आहे. माझे असे बरेचसे जे दिव्यांग बांधव आहे ते अद्यापही घरीच बसून आहे. BA DED झालेले दिव्यांग, 12वी झालेले दिव्यांग अद्यापही शिक्षण करत आहे तरी पण ते अद्यापही घरीच आहे. आमची अशी मागणी आहे का दिव्यांगांना नोकरी तरी द्या. नवीन नवीन दिव्यांग कल्याण बनवलेलं आहे त्यानं. बच्चू कडू तिथं अधिकारी बसवलेले आहे. तिथं काय चांगलेच लोक आहे का? आमचे दिव्यांग नाही बसू शकत का? बरेचसे दिव्यांग जे शिकून आहे, सवरून आहे तरी पण दिव्यांगांना काहीच तिथं मूलभूत दिलं नाही आहे. फक्त मंत्रीपद घेतलेलं आहे बच्चू कडू साहेबांनी आणि चुपचाप बसून आहे, बाकी काहीच नाही आहे. आमच्या लेकरावले शिक्षण नाही, आम्हाला घरकुल नाही, आम्हाला शाळा नाही, रोड नाही. आमच्या लेकरं शाळा नाही आहे, रोड नाही आहे, घरकुल नाही आहे. आमच्या इकडं आम्हाला कोई जागा नाही आहे राहायला, कोई घर भेटत नाही, शाळा नाही आमच्या लेकरावले, पाणी नाही, लाईन नाही, रोड नाही, घरकुल नाही. आमच्या सुविधा आम्हाला पाहिजे. माझं नाव अक्षरा इथून पवार. मी राहतो आजंती गावात. जिल्हा यवतमाळ, तालुका नेर. आम्हाला शिकायला शाळा नाही आहे, हमारे घरकुल नाही आहे, रोड नाही आहे, आम्हाला काहीच नाही आहे. आम्हाला राहिले आम्ही जनावर हो, आम्हाला काहीच नाही राहत. तुमच्या पोराला तर शाळा शिकायला आहे, आम्हाला काय आहे? आम्हाला तर काहीच नाही आहे शिकायला. आम्ही जनावर आहोत, आम्हाला काहीच नाही भेटत. आम्हाला पण शाळा आणि घरकुल पाहिजे. आमचे जागाचे पट्टे पाहिजे, आम्हाला स्वतःचे. आम्हाला स्वतःची जगा पाहिजे, आम्हाला घर पाहिजे स्वतःचे. आवाज इंडिया पर आपका स्वागत है दोस्तों। महाराष्ट्र में नागपुर का शीतकालीन अधिवेशन चल रहा है। इस अधिवेशन के दौरान मोर्चों का और विरोध जो प्रदर्शन है वो जारी है, वो चल रहा है। इस प्रोटेस्ट में हमारे साथ में कुछ साथी है, जानेंगे इनकी क्या राय है, इनकी क्या मांगे है, ये सरकार से क्या चाहते हैं। क्या बताना चाहेंगे सर? एसटी कर्मचारी का जो कामगार है उसका जो पगार है, उसकी जो तनख्वाह है वो शासकीय कर्मचारी उनके लेवल में बढ़नी चाहिए। ये हमारी मुख्य मांग है जी। और दूसरी बात ये जो संप हुआ था एसटी का 6 महीने का 2020-21 में, उसमें जो 2500, 4000 और 5000 का जो स्लैबस गिराया हुआ है वो सेवा ज्येष्ठता की ओर से बढ़े। उसका जो फायदा है, जिन्होंने ज्यादा नौकरी की है इस डिपार्टमेंट में, उस लेवल का उसको पगार मिलना चाहिए। ये दूसरी मांग है। तीसरी मांग हमारी अप्रैल 2016 से जो वेतन वाढ़ और घर भाड़े जो है, जो हाउस रेंट है, उसका जो तफावत है ये सरकार ने वो क्लियर नहीं किया है, वो हमें एसटी कर्मचारियों को मिलना चाहिए। दूसरी बात ये कि जैसे मागासवर्गीय है, जैसे SC, ST, OBC, माइनॉरिटी, इनका जो बैकलॉग है वो अभी तक भरा हुआ नहीं है। जिस तादाद में ये नौकरी में चाहिए एसटी के, उस महामंडल के इसमें इनका कोटा पूरा नहीं हुआ है। संख्या के अनुसार उनकी भागीदारी नहीं बढ़ी है, वो भागीदारी बढ़नी चाहिए और उनको न्याय मिलना चाहिए। और एक मैक्सी कप का जो इनका एक मुद्दा है शासन का कि प्राइवेटाइजेशन, तो प्राइवेटाइजेशन एसटी का नहीं होना चाहिए, क्योंकि एसटी के कारण आज कोई IAS बना, कोई डिप्टी कलेक्टर बना, कोई डॉक्टर बना, कोई वकील बना। ये जो गरीब के लोग जो बने हैं, ये जो वाड़ी, वस्ती, तांडे या गांव, खेड़े गांव है,
यहाँ से आके शहर में पढ़ के ये वो पोजीशन हासिल कर चुके हैं। तो ये हमारी प्राथमिक मांगे है। और सबसे मुद्दा महत्व का, एसटी महाराष्ट्र की जीवन वाहिनी है, तो जो जनता इस बस में जा रही है, अभी शासन ने 75 साल के उपलक्ष्य में 75 साल के जो आयु वर्ष के जो ज्येष्ठ नागरिक है उनको फ्री सेवा है और महिलाओं को आधी टिकट ये मुहैया कराई है। तो इसमें से जो अभी गाड़ी का जो बसेस का जो कैपेसिटी है उसमें 60 लोग बैठते हैं कम से कम, मगर अभी फिलहाल ना प्रशासन का ध्यान है ना आरटीओ का ध्यान है। तो इसमें 100 लोग या उससे ज्यादा, तो कैपेसिटी से ज्यादा ये उसमें लेके जा रहे हैं। तो कभी भी कोई भी बस का एक्सीडेंट हो सकता है, जीवित हानि हो सकती है। इसका एक उदाहरण मध्य प्रदेश के इंदौर से आती हुई एक बस नदी के खाई में गिरी थी और अभी वर्धा में रसूलाबाद करके एक छोटा सा गांव है, रात के समय वो नाइट आउट गाड़ी जा रहा था, तो जो बिजली का पोल है उससे टकरा के 15 प्रवासी और खुद ड्राइवर और कंडक्टर ये घायल हुए हैं। तो हमारी मांगे है कि नई बसेस आए और एसटी कर्मचारियों को और महाराष्ट्र की जनता को दिलासा दिया जाए जी, इस मांग को लेके। और मेन मुख्य जो इनकी जो शासन से दरखास्त है कि इनको भी शासन की तरह पगारवाढ़ और पगार जो 1 से 10 तारीख तक मिले, इस पे हमारा जोर रहेगा। हमारा एक शिष्टमंडल अभी माननीय मुख्यमंत्री साहब से मिलने के लिए इधर दालन में गया हुआ है। वो आने के बाद हमको इन चीजों में से किन किन चीजों पे ऊपर मांगे पूरी होती है ये आपको हम साझा करेंगे। बताना चाहिए वही जो हमने मांगे रखे हैं और एक बैकलॉग भी नहीं भरा कर दिया है एसटी, तो बैकलॉग भरेंगे तो नए जो सुशिक्षित बेरोजगार है उनको रोजगार मिलेगा और उनका भी जो मागास वर्ग उनकी उन्नति के लिए एक कदम है वो। तो बैकलॉग नियमित सरकार ने भरना चाहिए, ये मैं कहूँगा। बैकलॉग भरने के बाद में जो बेरोजगार लोग हैं, हाँ, उनको नौकरियां मिलेगी, उनको घर परिवार चलाने के लिए वो सुविधाजनक हो जाएगा, ऐसा आपका कहना है? आज क्या लगता है, सरकार से आपके प्रतिनिधि बात करने गए हैं, क्या लगता है आपको आपकी मांगे पूरी हो सकती है? सरकार से मेरी विनती है कि हमारी जो मांगे हैं वो सही है, संवैधानिक है, इसमें कोई दो राय नहीं है। उस पर सखल विचार करके सरकार ने हमारी मांगे पूरी करना चाहिए और उसकी ओर ध्यान देना चाहिए। ऐसा आपको लगता है कि मांगे पूरी हो सकती है? कुछ हो जाएंगी, हमको ऐसा लगता है कि सरकार हमारी मांगे पूरी करेगी, अन्यथा हम बड़ा जन आंदोलन करेंगे। हमारा इतना ही कहना है कि हमारी सरकार ने मांग पूरी करनी बोली, छात्र आयतन आयोग, बस इतना ही बोला। एसटी कर्मचारी है जो कहते हैं कि इस देश में जितनी भी गरीब जनता है उनको ले जाने का काम ये जो बस चलाने वाले चालक है, ड्राइवर है और कंडक्टर है, ये लोग करते हैं। जहाँ से जितने भी जो गरीब व्यक्ति है उनको आने जाने की जो सुविधा है ये काम करते हैं, लेकिन संख्या के अनुपात से ज्यादा जो बसेस में जो लोग हैं उनको भरा जाता है और कहीं ना कहीं अपघात का, एक्सीडेंट होने के जो चांसेस है वो ज्यादा रहते हैं। तो इस तरफ सरकार ने ध्यान देना चाहिए और जो बैकलॉग है उस बैकलॉग को भी सरकार ने भरना चाहिए, ऐसी इनकी मांग है। देखते हैं इनके प्रतिनिधि इनके सरकार से बात करने गए, आगे क्या होता है। बने रहिए आवाज इंडिया के साथ। मागण्या आमच्या पूर्ण करा, मागण्या आमच्या पूर्ण करा। महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेचा, महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटनेचा ग्राम रोजगार सेवक संगठन का यहाँ पर मोर्चा आ रहा है और बात करेंगे इनसे कि इनकी क्या मांगे हैं, ये सरकार से क्या चाहते हैं। क्या बताना चाहेंगे सर? हम वर्धा जिले से हैं। हम 1911 से ये सब काम कर रहे हैं। हम बहुत कम दाम में काम कर रहे हैं और सरकार हमारे से बहुत कम मजदूरी में, हमारा कोई रोजगार का कोई मतलब ही नहीं है। ये जो पूरी योजनाएं हैं सरकार की, पूरी जो है हमारे तरफ से
हम जो करेंगे वही होगा गांव का। इनकी जितनी भी बातें हैं उतनी भी वो है, सब एडवर्टाइजमेंट है। एडवर्टाइज के ऊपर सब सरकार खर्चा करता है और हमारे उत्तर उतना भी खर्चा किया जितना एडवर्टाइज पे करते हैं, उतना अगर पैसा हमारे ग्राम में अगर आ गया या ग्राम रोजगार शौक पे खर्चा करता है तो हमारी पूरी मांगनी यह हो जाती है। हमारे पे काम जो इतना कर रहा है, ये करो वो करो, आधार कार्ड लो ये लो, सब कुछ काम कर लेते हैं। और जो वरिष्ठ कर्मचारी है जो हमारे ऊपर काम करते हैं, उनके जो ऑर्डर आते हैं कि ये करो वो करो, सब वो जो है वो मोबाइल पे ऐप पे दे देते हैं, ये करना है वो करना है, सब जो बकवास है। हमारी जो मांगे है वो निरंतर कुछ भी ज़्यादा सी नहीं है। हमारे को हमारा रोजगार होना और हमारे जितने भी मजदूरों को जितना मजदूरी मिलती है उतना भी अगर हम पे मिलता है तो भी काफ़ी है। यही मांगे लेके हम सरकार से निवेदन दे रहे हैं, सरकार से विनंती कर रहे हैं। आमचा म्हणजे आम्ही कमीत कमी 15 वर्ष झालं आम्ही हेच कामं करतो, आम्हाला काहीच मिळत नाही आजपर्यंत। आम्ही फक्त हमाल्या करतो, आम्हाला आमचं फक्त आम्हाला काही जास्त नाही, पण आम्हाला आमच्या पोटापुरतं जरी आम्हाला भेटलं ना आम्हाला एवढं भरपूर आहे। पण हे सरकारकडे आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, तर आम्ही काय करायचं आता? आज तर आम्ही आलो, आज पण कधीच आम्ही जागा सोडणार नाही बस, जतपर्यंत आमचं मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही वाली। आणि समजा मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जागा सोडणार नाही वाली। ज्या पद्धतीने 17 वर्षापासून आमच्यावर ग्राम रोजगार सेवक म्हणून जी गावगाड्याची जबाबदारी पूर्णपणे टाकण्यात आलेली, ती पूर्णपणे टाकून शासन आमच्याकडून 264 योजना आमच्याकडून ग्राम रोजगार सेवकांकडून राबवून घेण्याचं मानस ठेवते, परंतु त्या ग्राम रोजगार सेवकाला पोटापुरता 2 पैसा सुद्धा द्यायला तयार नाही। जर ग्राम रोजगार सेवकाने जर काम केलं नाही तर त्याला कुठल्याही प्रकारे मानधन मिळणार नाही। काही आमचे ग्राम रोजगार सेवक बांधव आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याकडे काही कामं न निघाल्यामुळे तर त्यांना 2-2, 3-3 हजार रुपये वर्षाला मानधन मिळतं। त्याच्यावर कोणत्या माणसाचं पोट भरतं यांनी भरून दाखवावं ही आमची शासनाला विनंती आहे। आणि आज रोजी ज्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमची ग्राम रोजगार सेवक बांधवांचा एवढा मोठ्या प्रमाणावर जो मोर्चा काढलेला आहे, तो मोर्चाचा फक्त मुद्दा एकच आहे की ज्याप्रमाणे सर्व घटकांना सामावून घेऊन त्या लोकांना ज्या पद्धतीने न्याय दिला जातोय, तरी त्या अनुषंगाने आम्हाला सुद्धा न्याय द्यायला पाहिजे ही आमचं एवढं मागणं आहे। का म्हणून आम्हाला न्याय देत नाही, का म्हणून आम्हाला उपेक्षित ठेवतात? आणि जर का तुम्ही आम्हाला उपेक्षित ठेवत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने अधिकार नाही आहे आणि तो अधिकार तुम्ही गाजवू नये। आणि आमच्याकडनं कुठल्याही प्रकारे ग्राम समृद्धी, गाव समृद्ध, मजूर समृद्ध, जिल्हा समृद्ध, महाराष्ट्र समृद्ध या गोष्टीची आमच्याकडनं कुठलीही अपेक्षा करू नका। जर तुम्ही आम्हाला आमच्या पोटा पाण्याचा जर विचार करत नसाल तर आम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर या ठिकाणी ग्राम रोजगार सेवकांच्या माध्यमातून आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो की पूर्णपणे कामबंद आंदोलन केलं जाईल। ज्या माणसाला काम करून जर 2 पैसे मिळत नसतील पोटाला तर तो कोणत्या पद्धतीने काम करणार आहे? एका वेळेस हे लोक मंत्री, सर्व मंत्री विरोधी पक्षातले सत्तेतले सर्व बसून 2 मिनिटांमध्ये यांचा विधेयक पास करून घेतात। नोकरीवाल्या कलेक्टरला पगार वाढवून देतात, खालून वरतून पगार चालतात यांच्या। आम्ही बघत नाही का? आम्ही काही डोळे लावले आहेत? आम्ही एवढ्या दिवसापासून 8-8, 15-15 वर्षापासून कामं करून राहिलो। सर्व ठिकाणी टक्केवारीच्या नावाने आम्हाला लुटलं जातं आणि जे तुटपुंजे मानधन आम्हाला दिलं जातं त्या तुटपुंजे मानधन हे ग्रामपंचायतीच्या खात्यावर दिलं जातं। ते आम्ही वारंवार मागणी करतोय की ते आमच्या खात्यावर डायरेक्ट द्यायला पाहिजे। तसा GR सुद्धा आहे, परंतु शासन ती प्रक्रिया राबवत नाही। असं असताना शिवाय आम्ही जे मानधनाचे पैसे ते पैसे ग्रामसेवक सरपंचाकडनं मागणी केल्यानंतर आमच्याकडून ते टक्केवारी मागतात की तुम्हाला एवढा पैसा देता येणार नाही आणि का द्यायला पाहिजे। विविध प्रकारच्या आमच्या समोर अडचणी निर्माण केल्या जातात, आम्हाला उपेक्षित ठेवलं जातं। म्हणजे प्रत्येक घटकाकडून आम्हाला लुटण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। पुढारी खुश, अधिकारी खुश आणि आम्ही ग्राउंड लेवलवर तुमच्या 264 योजना राबवणारे ग्राम रोजगार सेवक या ठिकाणी पोटापुरतं 200 रुपये सुद्धा आम्हाला भेटत नाही। 40-40, 50-50 किलोमीटर आम्हाला तहसील ऑफिसला जावं लागतं मास्टर भरण्यासाठी। काही कळत नाही का? झोप लागली का सरकारला? भुक्या राहून तो माणूस कसं काय काम करणार आहे? काही हवेत उडून जाणार आहे का? त्याला खर्च लागणार नाही का?
आता हे हिवाळी अधिवेशनामध्ये येऊ राहिले, मुंबईवरून इकडे विमानाने येतात, इकडनं संध्याकाळी विमानाने घरी जातात. आम्ही काय करावं? आम्ही आज रोजी माहिती का आमच्या न्याय हक्कासाठी 2-2, 3-3 हजार रुपये खर्च करून सर्व खेड्यागावांमधून 228 खेड्यांमधून आम्ही लोक या ठिकाणी जमा झालोय आणि आमचा न्याय मागतोय, तरी सुद्धा आम्हाला शासन द्यायला तयार नाही. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून त्वरित आमच्या मागण्या ह्या मान्य कराव्या सरकारने, आमची एवढी अपेक्षा आहे. आणि आम्हाला न्याय द्यावा. एकनाथाचे नाथ हे सर्व लोकांना न्याय देऊ राहिले, तर त्यांनी आम्हाला सुद्धा जर कुठे ना कुठे थोडाफार न्याय देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचे फोटो आमच्या घरामध्ये लावू. आमच्या वडिलांच्या जागेच्या बाजूला त्यांचा फोटो लावू आणि त्यांचा सन्मान ठेवू की या माणसाने आम्हाला न्याय दिलेला आहे, आम्ही त्याची पूजा करणार. एवढं सांगतो आणि थांबतो आणि न्याय मिळावा ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय भारत, जय ग्राम रोजगार सेवक. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे तर्फे आम्ही अधिवेशनच्या प्रथम दिवसापासनं धरण्यावर बसलो. पण शोकांतिका या देशाच्या आणि या राज्याच्या की कुठलाच मंत्री त्या ठिकाणी आलेला नाही आणि कुठल्याच ठिकाणी याचे निवेदन स्वीकार केलेले नाही. शेवटच्या दिवस असेपर्यंत जर मंत्री जनतेच्या पैशावर इतकी मजा मारत असताना जनतेच्या प्रश्नावर जर त्यांचे लक्ष नसेल तर आम्ही मोर्चाच्या रूपाने जे धरण्यामध्ये बसलेले लोक होतं तितके लोक आम्ही मोर्चा रूपाने इथे आलेले आहोत. आमच्या मागण्या आहेत की जितेंद्र वाघमारे नावाचा एक युवक सिरोहा भंडारा जिल्ह्यात राहतो, ते एका गुंड्याने त्याची शेती जाळली, त्याच्या आईला मारलं आणि अवैधपणे रेतीचं उत्खनन करतो तरी पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. रविता नावाच्या महिलेवर अतिप्रसंग झाला, ॲट्रॉसिटी लागल्याच्या नंतरही समाज कल्याणतर्फे किंवा पोलिसांतर्फे जी कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई सातत्याने लवकरात लवकर व्हावी आणि त्यांना समाज कल्याणतर्फे आर्थिक मदत आणि त्याचबरोबर घरकुल आणि रोजगार त्यांना संविधानिक पद्धतीने देण्यात यावा. त्याचसोबत एक मोनिका शिंदे नावाची मुलगी जी CA आहे, शिक्षित आहे, परंतु तिच्या पतीच्या इकडल्याकडनं फार त्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक रूपाने त्रास होत आहे. तो त्रास नष्ट व्हावा. आपल्या देशामध्ये आर्टिकल संविधान 21 क च्या नुसार या देशातला कुठल्याही समाजाच्या धर्माचा माणसाला निःशुल्क शिक्षण देण्याची तरतूद भारतीय संविधानात आहे. मग तेव्हा शाळा जी काही शासनाच्या आहेत त्या शासनाच्या शाळेमध्ये CBSE पॅटर्न आणि इंटरनॅशनल जे पॅटर्न आहेत ते सर्वच्या सर्व लागू करण्यात याव्यात आणि त्या ज्या शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या, महानगरपालिका, नगर परिषद आणि जे काही पंचायत समिती झालेल्या असतील तिथे या सगळ्या फॅसिलिटीजना हायटेक शाळा झालेल्या पाहिजे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांच्या रेव्हन्यूचा 35% पैसा शिक्षणावर खर्च केलेला पाहिजे. आज गरीब माणूस जेव्हा शासकीय दवाखान्यात जातो तर तेव्हा त्याला 10 मिनिटाच्या उपचारासाठी 10 दिवस लागतात. तिथली यंत्रणा बरोबर नाही, तिथली एक्सरे मशीन बरोबर नाही, मेडिकलमध्ये ज्या रक्ताच्या 200 नमुने असतात त्या मशीन बरोबर नाहीत. तुम्ही कोणासाठी का नाही राज्य चालवत आहात. जनताचे जर प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही त्या प्रश्नावर विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. आणि या अधिवेशनात किती धरणे मंडप, किती निवेदनं मिळाले, कितीला न्याय मिळाला आणि किती पेंडिंग राहिले हे डिक्लेअर करण्यात यावं. हा महाराष्ट्र महिला आयोगचा खोटा कागद आहे जो रजनी खंडाळे नावाची जी मुलगी आहे हिने या मुलीला पाठवला होता. अंकिता म्हणून जी मुलगी आहे हिला, आणि हा कागद खोटा असल्याची माहिती आम्हाला प्रत्यक्षात रुपाली चाकणकर मॅडमला भेटूनच माहिती पडलं की हा कागद खोटा आहे. तरी आजपर्यंत महाराष्ट्र महिला आयोगाकडनं या मुलीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आता गेल्या 3 दिवसाआधी पण मी प्रत्यक्षात भेटून त्यांना याची माहिती दिली, तरी पण त्यांचं म्हणणं असं आहे की असे कित्येकच कागद येतात. म्हणजे या मुलींवर जर कारवाई झाली नाही तर यांची हिंमत वाढेल की कमी होईल? आज जो गुन्हा त्यांनी केला आहे तो गुन्हा यांचा वाढेल की कमी होईल, हा इथे माझा प्रश्न आहे. आणि ही जी मुलगी आहे ही आपल्या नवऱ्याचा, पतीचा जो पण आहे पदाचा म्हणजे कुठेतरी गैरवापर करून राहिली आहे. त्यांचा उच्च पद आहे,
याचा फायदा घेऊन ती कुठेतरी सामाजिक जे आमच्यासारखे साधारण लोक आहे त्यांना वेळोवेळी त्रास देत आहे आणि तिच्यावर वेळोवेळी कंप्लेंट करून पण आजपर्यंत कंप्लेंट रजिस्टर्ड झाली नाही आहे. माझी भरोसा सेलला केस चालू असताना ती एकदा सोडून 3 ते 4दा माझ्या घरावरून वाद करून गेली. मला मारायच्या धमक्या दिल्या आहे, मेसेजेस आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, तरी तिच्या अगेन्स्ट कुठल्याच प्रकारची कारवाई आजच्या डेटपर्यंत करण्यात येत नाही आहे. साथियों, आज़ादी के 75 साल के बाद भी भारत के कई ऐसे समुदाय हैं, कई ऐसे समाज है जो शिक्षा से वंचित है, जो रोड, पानी, बिजली, तमाम जो बेसिक सुविधाएं हैं वो उन तक नहीं पहुंची है. ऐसे ये जो फासे पारदी समाज है, इनकी भी सरकार से मांग है कि हमारे लिए शिक्षा की व्यवस्था की जाए, हमारे बच्चों के लिए अच्छे रोज़गार की व्यवस्था की जाए. हम जहाँ रहते हैं वहाँ पर रोड, रास्ते, नालियाँ, ये बेसिक जो चीज़ें हैं ये पहुँचाने का काम अभी तक के वहाँ पर नहीं हुआ. सरकार से ये मांग रहे हैं. अभी इनका प्रतिनिधिमंडल सरकार के पास में जाएगा, सरकार के नुमाइंदे से बात करेगा और फिर पता चलेगा कि सरकार इनकी मांगे सुनती है या नहीं. आवेदन, निवेदन और सरकार दे रही है आश्वासन. आप इन मुद्दों को लेकर के क्या सोचते हैं, आपकी क्या राय है, कमेंट करके जरूर बताएं. बने रहे आवाज़ इंडिया के साथ में, तब तक के लिए धन्यवाद.